पण ना सगळेच एक पोटेन्शियल टार्गेट आहोत आपण असं धरूयात. ईच अँड एव्हरी पर्सन इज अ पोटेन्शियल टार्गेट. की कधी ना कधीतरी आपल्यावर हा अटॅक होणारच आहे आणि तो सतत होतच असतो. म्हणजे तुम्ही नुसतं तुमचे ईमेलचे इनबॉक्स बघा किंवा स्पॅम ईमेल्स बघा. त्याच्यात तुम्हाला रोज काही ना काहीतरी तुम्हाला टार्गेट करणारी एक ईमेल आलेली असते की हे उघडा, ह्याच्यावर ह्या लिंकवर क्लिक करा, ही इन्फॉर्मेशन भरा, हा फॉर्म भरा. सो ईच वन ऑफ अस नाव इज अ पोटेन्शियल टार्गेट. आता आपण त्याला रिॲक्ट कसं करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण विक्टीम बनणार आहोत का नाही हे शेवटी आपल्या हातात आहे. त्यामुळे त्या लेवलचा अवेअरनेस असणं, अलर्टनेस असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात 2 पद्धतीने मी हे सांगू इच्छिते. एक म्हणजे अवेअरनेस की आपण डिजिटल माध्यम कसं वापरतो आहे, किती अलर्टनेसनी आणि अवेअरनेसनी आपण हे माध्यम वापरतो. आता बरेच वेळेला एस्पेशली थोडं मोठ्या एज ग्रुपमध्ये एक भीती असते की मला हे माध्यम नीट माहितीच नाही आहे किंवा मला हे माध्यम नीट कळलेलंच नाही आहे. त्यामुळे खूप भिवून ते माध्यम वापरलं जातं की मी हे करू का नको, मी असं केलं तर काय होईल. आणि बरेच वेळेला काय केल्याने काय घडतंय ह्याचा कॉन्सिक्वेन्सेसची ॲब्सोल्युटली माहिती नसते. सो तिथे कुठेतरी एक थोडा जनरल अवेअरनेस वाढवणं आणि आपलं आपण हे पण महत्त्वाचं आहे. बघतोय की आता बऱ्याचशा शहरांमध्ये हाच एज ग्रुप आहे जो बऱ्यापैकी डेली रुटीन हँडल्स करतायत. म्हणजे तुमचं पालिकेत जाऊन अगदी आयकर भरणं असेल किंवा लाईट बिल भरणं असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत हे तसं बऱ्यापैकी सिनियर सिटीजन किंवा थोडेसे वरच्या वयोगटातली लोक करतायत. तिथे त्याचं पाहिलं तर अवेअरनेस जास्त असायला हवा. सो मी अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं तर 2 गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. प्रायव्हसी आणि सिक्युरिटी. सिक्युरिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण एखादं डिजिटल डिव्हाइस जर वापरतोय तर ते किती सिक्युअर आहे हे बघायला पाहिजे. मग ते पासवर्ड प्रोटेक्टेड आहे का, आपलं फिंगरप्रिंट प्रोटेक्टेड आहे का, आपण कुठला पासवर्ड वापरला आहे किंवा ॲक्सेस कोड कसा असणार आहे, तो आपण इतरांशी शेअर करत नाही ना त्याच्याकडे काळजी घेतली पाहिजे. किंवा आपला एकच पासवर्ड जर 10 ठिकाणी असेल, सपोज माझ्याकडे 4 ईमेल आय डीज आहेत आणि माझं तर एकच पासवर्ड आहे, तर एक माझा ईमेल आय डी जर कॉम्प्रोमाइज झाला तर याचा अर्थ माझे सगळे होणार आहेत. त्यामुळे हा एक अवेअरनेस आपल्यात आहे का, आणि नसेल तर तो आणायला पाहिजे की आपण हे माध्यम किती सिक्युअरली वापरतो. जसं आपण फिजिकली काय लॉक लावतो किंवा पर्सचं फ्लॅप बंद करतो, हे जे आपल्याला फिजिकल माध्यमातनं म्हणजे फॉर इयर्स टुगेदर आपण शिकलो आहे की ते सिक्युअर करायचं, तीच सिक्युरिटी आपल्याला ऑनलाईन सिक्युरिटीच्या बाबतीत तो अवेअरनेस यायला पाहिजे. देर इज नो चॉईस टू इट नाव. आणि त्याच्यासाठी जर थोडा खर्च करायला लागला तर तो करायचा. म्हणजे आपण जर 25,000चा मोबाईल घेत असू आणि त्याच्यामध्ये 1,000चा अँटीव्हायरस घालायला लागत असेल तर त्या 1,000साठीच मग त्याच्यापेक्षा तुम्ही 18,000चा मोबाईल घेऊन 1,000चा अँटीव्हायरस घाला. सो त्याच्यावर आणखीन खर्च करायचा नसेल तर तुमचं डिव्हाइसची ती हे खाली आणा. पण दॅट यू हॅव टू डू. सो ते जे बेसिक काही टूल्स आहेत फॉर सिक्युरिटी, आणि ह्याची खूप माहिती ऑनलाईन अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याकडे आज एवढा वेळ नाही सेफ्टीवर बोलण्यासाठी, पण काय करायला पाहिजे असे खूप इन्स्टन्सेस. आणि मी सगळ्यांना असं सांगते की प्रत्येकाने स्वतःची चेकलिस्ट बनवा की ही माझी सिक्युरिटीची चेकलिस्ट आहे की मी हे बेअर मिनिमम मी एवढं करेनच. दुसरं म्हणजे प्रायव्हसी. हे सिक्युरिटीचा आणि सेफ्टीचा भाग झाला. दुसरं म्हणजे प्रायव्हसी. तर आपण आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशनविषयी किती अवेअर आहोत आणि किती त्याला महत्त्व देतो आहे आणि किती फ्रीली शेअर करायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा जाता आणि तेव्हा तिथे दारातलाच माणूस तुम्हाला विचारतो नाव आणि नंबर, तर कशाला लागतं? मला तर येऊन बसायचं आहे, जेवायचं आणि जायचं आहे, तर माझा फोन नंबर का लागतो हॉटेलला? तर तिथे तुम्ही नाही म्हणायला शिका. कारण दॅट इज एक्सेस इन्फॉर्मेशन नॉट रिक्वायर्ड. आणि मग त्या तुमच्या नाव आणि नंबरचं काय होतं तुम्हाला काहीच माहिती नाही आहे की ते विकला जातो आहे का. आणि जर प्रत्येक ह्या नाव फोन नंबरला ₹1 अशी व्हॅल्यू असेल तर त्यांचा साईड इन्कम बघा ना हॉटेलचा किती झाला याच्यात. आणि तुमच्या माध्यमातून हो, आणि माझा पर्सनल डेटा ज्याच्यात मला रिटर्न्स तर काहीच मिळत नाहीत, पण आय एम बिकमिंग मोर अँड मोर वल्नरेबल इन अ सिच्युएशन लाईक दिस.
त्यामुळे स्वतःची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती आपण कुठे शेअर करतोय, ती शेअर केलेली इन्फॉर्मेशन कशी वापरली जाते ह्याच्यावर थोडासा आपला लक्ष पाहिजे. आता हे म्हणणं सोपं आहे आणि हे करणं अवघड आहे. म्हणून मग कायद्याने काय केलं, आपल्यावर काही बर्डन टाकलंच नाही. जी लोकं ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतायत त्यांच्यावर हे बर्डन टाकलं आहे की तुम्ही घेतलेली इन्फॉर्मेशन जर ज्या कारणासाठी घेताय त्याच कारणासाठी तुम्ही वापरली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन वापरली तर आम्ही तुम्हाला पिनलाइज करू. 200 कोटीपर्यंत फाईन्स त्या कायद्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर तो कायदा भारतात आला, तो आता इम्प्लिमेंट व्हायला लागेल. सो ऑल एंटिटीज गेटिंग इन, म्हणजे उबर असेल, आपल्या बँक्स आहेत, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, हॉस्पिटल्स आहेत, ह्या सगळ्यांवर आता हा आळा बसला की ही जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे ती तुम्ही ज्याच्यासाठी घेतली आहे त्याच्यासाठी वापरायला पाहिजे आणि प्रोटेक्ट केली पाहिजे, इन्क्रिप्टेड पाहिजे, एक्सेट्रा. सो ॲट सम पॉईंट ऑफ टाईम आपल्याला दिसेल की कदाचित हा क्राईम रेट खाली पण येईल, कारण दोन्ही बाजूनी अवेअरनेस वाढेल. पण याच्यात एक विषय आहे की म्हणजे जर मी विक्टिम असेल तर मला हे कळणार कसं की ही इन्फॉर्मेशन इथनं लीक झालेली आहे? ते नाही कळणार, म्हणजे कळत त्याला नाही. ते नाही कळणार. ते फारच म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की कायदा आहे पण कुठेतरी तो कायदा अजूनही तसा सशक्त आहे असं म्हणता येईल का आपल्याला? सशक्त आहे, कारण ज्यांनी ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे त्यांनी त्याचा दुरुपयोग नाही करायचा. आता हे खूप क्लिअर मांडलं गेलं. म्हणजे किमान वचक तर बसेल. हां. आणि जर ऑडिट्समध्ये किंवा कुठल्या असं फॉर एक्झाम्पल कुठल्या तरी हॉटेल चेनवर डेटा ब्रीचचा इन्सिडेंट झाला तर इमिजिएटली त्यांना ते पेनल्टी भरायलाच लागेल, कारण ऑब्व्हियसली त्यांच्याकडे असलेला डेटा आता तुझा, माझा आणि लाखो लोकांचा डेटा आहे. तर इंडिव्हिज्युअल त्याच्यात मी दाद मागायला नाही जाऊ शकत की माझा हा डेटा ह्या हॉटेलमधनं लीक झाला म्हणून मला एवढं कॉम्पन्सेशन द्या. पण त्या ऑर्गनायझेशनवर त्या कायद्यानेच ते बंधन घातले की असं जर झालं तर यू विल नॉट ओन्ली बी पेनलाइज्ड, पण तुमच्या सगळ्या सिस्टीम्स परत त्या सगळ्या नीट व्हायला पाहिजेत, ह्याची सुद्धा ऑब्लिगेशन किंवा जबाबदारी त्या ऑर्गनायझेशनवर असेल.